जय गजानन मैत्रिणींनो, मी सुषमा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते। आता वाजले आहेत सकाळचे 7 आणि मी माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। मला तुमच्यासोबत बोलूनच सुरुवात करायची होती, परंतु फॅनच्या आवाजामुळे तुम्हाला काही ऐकायला आले नसते, म्हणून मी रेकॉर्डिंग करून बोलत आहे तुमच्यासोबत। तर आज मी तुमच्यासोबत माझे सकाळची क्लिनिंग रूटीन तसेच माझी सकाळची देवपूजा आणि काम करत करत माझ्या मनातील काही गोष्टी तुमच्यासोबत शेअर करते। मैत्रिणींनो, समजा बँकेत तुमचा असा अकाउंट असला, त्यात रोज सकाळी एक ठराविक रक्कम जमा होते आपोआप, समजा 1000 रुपये, पण हे पैसे तुम्हाला त्याच दिवशी वापरावे लागतात, कारण संध्याकाळी तुमचा अकाउंट परत झिरो होऊन जातो। दुसऱ्या दिवशी सकाळी परत 1000 रुपये तुमच्या खात्यात जमा होतात आपोआप। यातले तुम्ही पूर्ण पैसे वापरून घ्या किंवा अर्धे पैसे वापरा किंवा नका वापरू, संध्याकाळी तुमचा बॅलन्स परत झिरो। पुढच्या दिवशी सकाळी पुन्हा 1000 रुपये आपोआप। आणि न चुकता असा अकाउंट कोणाचा असला तर तो काय करेल? बहुतांश लोक यासाठी प्रयत्न करतील की संपूर्ण पैसे आपल्याला आपल्या कामासाठी कसे वापरता येतील, कारण दुसऱ्या दिवशी उरलेली रक्कम कामाला येत नाही। मुळात असा अकाउंट प्रत्येकाचा असतो, पण पैशाचा नाही, वेळेचा। रोज सकाळी आपल्या खात्यात 24 तास जमा केले जातात, मग आपण त्यामधले किती का वापरत नाही? दिवसाच्या अखेरीस अकाउंट बॅलन्स झिरो होऊन जातो। दुसऱ्या दिवशी परत 24 तास खात्यात जमा होतात। आता आपण ठरवायचं मैत्रिणींनो की आपल्या खात्यात जमा होणाऱ्या वेळेचे काय करायचे। आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची की पैसा परत कमवता येतो, पण निघून गेलेली वेळ परत येत नाही। म्हणून परफेक्ट वेळ आली की कामाला सुरुवात करेल असं म्हणत बसू नका, कारण सुरुवात केल्याशिवाय परफेक्ट वेळ येत नाही। असं करत करत ही गोष्ट माझी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा। आता माझं झाडून वगैरे झालं, क्लिनिंग झाली थोडीशी, लगेच मी फरशी पुसायला घेतली आणि लादी पुसत म्हणजे मला सकाळीच लादी पुसायला आणि क्लिनिंग करायला खूप आवडतं। माझे मिस्टर आणि माझा मुलगा ते बॅडमिंटनचा क्लास लावलेला आहे, त्यामुळे ते बॅडमिंटनसाठी जातात आणि ते येईपर्यंत माझं ठरलेलं असतं की ते येईपर्यंत माझे कामं म्हणजे क्लिनिंग तरी व्हायला हवी, क्लिनिंग आणि देवपूजा। मुलगी माझी झोपलेली आहे, इथे बघू शकता। मी लगेच लादी पुसून घेतल्यानंतर लगेच रांगोळी काढून घेतली, त्यानंतर सकाळची देवपूजा। मला सकाळी देवपूजा केल्यानंतर दिवसभर खूप फ्रेश वाटतं, म्हणून मी दारातच महादेवाची पिंड एक ठेवलेली आहे आणि तुळशीची, आणि अधिक महिना असल्यामुळे मी ती फुलवात लावत असते, ती लावली, अगरबत्ती लावली, त्यानंतर तुळशीला पाणी टाकलं, त्यानंतर महादेवाला पाणी टाकलं, देवाची, आणि त्यानंतर सूर्याला अर्घदान केले, कारण की सूर्याला अर्घदान केल्यानंतर मनाला एक वेगळी शांतता मिळते। आणि आता लगेच घरामधली हे आहे माझं देवघर, आणि लगेच सकाळची देवपूजा मी उरकून घेतली। देवपूजा ही मला तुमच्यासोबत करताना शेअर करायची होती, पण व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मग मी तुमच्यासोबत शेअर केले नाही। चला तर मैत्रिणींनो, वाजलेत सकाळचे 8 आणि 7 वाजेपासून 8 वाजेपर्यंत माझी सकाळची क्लिनिंगची कामं झाली। माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा, आणि भेटूया परत पुढच्या अशा व्हिडिओमध्ये। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। जय गजानन।